हिंगोलीत सोयाबीन आणि कापसाला चांगला भाव देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी बैलगाडी मोर्चा काढला। पीक विम्याची मागणीही यावेळी करण्यात आली। मोठ्या संख्येनं शेतकरी बैलगाडी मोर्चात सहभागी झाले होते। अमरावती अचलपूर मार्गावर लोकविकास संघटनेनं रास्ता रोको आंदोलन केलं। शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाववाढ तसंच कर्जमाफीसाठी सरकार विरोधात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। सोयाबीन, तूर, कापूस पिकांना भाव देण्याची मागणी आंदोलकांनी केली। या आंदोलनामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली। सोलापूरच्या पंढरपूरमधून आम आदमी पक्षाच्या शेतकरी संवाद यात्रेला सुरुवात झाली आहे। साखर कारखान्याच्या अंतराची अट शिथिल करावी, पडीक जमिनीवर सोलर पॅनल बसवून त्यातनं वीज निर्मिती करावी अशा मागण्या आपनं केल्यात। जिल्ह्यातील प्रत्येक गावात ही शेतकरी संवाद यात्रा काढली जाते। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परीक्षेत कॉपी पुरवल्याप्रकरणी TCSच्या 2 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। डिसेंबरमध्ये लातूरच्या केंद्रावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पदभरतीसाठी परीक्षा झाली होती। त्यावेळी TCS कंपनीच्या 2 कर्मचाऱ्यांनी कॉपी पुरवल्याचा आरोप आहे।